ॲलापुझा म्हणजेच व्हेनिस ऑफ द ईस्ट किंवा मराठीत पूर्वेचे व्हेनिस या नावाने ओळखले जाणारे एक सुंदर असं केरळमधलं शहर. केरळच्या सुंदर बॅकवॉटरमध्ये अरबी समुद्राच्या समांतर बाजूने तलाव, कालवे आणि सरोवर यांचा समावेश होतो. हे ठिकाण विशेषतः हाऊसबोट क्रूजसाठी लोकप्रिय. येथे येणारा शांत बॅकवॉटरचा अनुभव विसरता येत नाही. तर चला आपण या ॲलापुझा शहराचा निरोप घेऊया आणि पुढे निघूया आपल्या वर्कलाच्या प्रवासासाठी. तर मित्र हो, मी ओमकाराने तुमचे स्वागत करतो आपल्या साऊथ इंडिया राईडच्या 5व्या भागात. सुप्रभात मित्रांनो, मी ओमकाराने तुमचे स्वागत आहे ओमकाराने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला साऊथ इंडिया राईडचा 5वा दिवस. आपण ॲलापुझामधून निघतो आहे. इथून आपण जाणार आहोत. पहिलं तर इथे बाजूला बोटिंग साईट आहे ॲलापुझाची, तिकडे जाणार आहोत. थोडं पाहूया कशा प्रकारे आहे ती बोटिंग. आणि त्यानंतर तिथून जाणार आहोत आपण जटायूचा जो स्टॅच्यू आहे, जे स्कल्पचर आहे, ते पाहण्यासाठी जाणार आहोत. आणि तिथून मग वर्कला, असा आजचा पूर्ण प्लॅन आहे. जटायू हार्डली इथून काही 103-107 किलोमीटर आहे. सो पहिलं ते पाहूया आणि त्यानंतर मग आजचा स्टे आपला वर्कलामध्ये असेल. आपल्या पॅन्थरवर सगळं सामान लोड झालं. आता इथून निघूया. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. तर आपण ॲलेपीमधनं निघणार आहोत थोड्या वेळातच. मागच्या साईडला आतमध्ये ना तुम्हाला गावाचा फील येईल. आणि इथे थोडं हायवे टू हायवे, त्यामुळे शहर वाटतं. एका बाजूला समुद्र आहे आणि एका बाजूला असं बोट हाऊस आहे. नदीचं पात्र जे कोच्चीपासून सुरू होतं ते इथपर्यंत आहे. तुम्हाला सगळ्या बोटी दिसतील बघा, खूप आहेत, पूर्ण रांग आहे. इथून सुरू झालं. ॲलेपीमधल्या बोर्ड्स बघितल्या वरतून फक्त.
किती होते ह्याचे? अरे माझ्या दुकान काय काय त्यांच्याकडे असू शकतो किती होते कशाचे? बोटचे 1500 वाढणार. ओके. बोट राईड केली असती पण ॲक्च्युली आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, पुढे पण जायचं आहे. चला फायनली 15 ते 16 किलोमीटर नंतर आपण आता तिरुवनंतपुरम त्या साईडला आपण चाललो आहे. आता सरळ सोट रोड होता, पळवायला मजा आली. भूक लागली यार, काल रात्री जास्त जेवलो नाही, सो काहीतरी कॉफी आणि काहीतरी खाऊया. आता नाश्ता आणि कॉफी झाली, थोडं बरं वाटतं आता. काल रात्री जेवायचं मूडच नव्हतं, एवढी बेकार हालत झाली होती ना काल. NH66 एवढा बेकार, डायव्हर्जन्स होते का 200 किलोमीटरसाठीच एवढी आमची हालत झाली. सोबत एवढं कडक ऊन होतं दुपारी, त्यामुळे काहीच मूड नव्हतं. जेवलो कसं तरी आम्ही आधी, त्यानंतर मग कसं तरी घरी पोचलो. आता कुट्टूरला पोचलो आहोत. कुट्टूर, इकडची नावं मी किती पण लक्षात ठेवा, लक्षात राहत नाही, नावं कठीण आहेत. आपण आता केरळमध्ये आहोत आणि समोर महाराजांचे चित्र दिसते. जाणता राजा महाराजांची ख्याती केरळपर्यंत आहे, पूर्ण महाराष्ट्राची. पूर्ण भारतभर. केरळ राज्याचं मला एक चांगलं हे वाटलं की ते दोघं पण म्हणजे बाईकवर जेवढे राईड करतायत ना, सगळ्यांनी हेल्मेट घातलं, मागचा पण आणि पुढचा पण. बघा ते हेल्मेट कंपल्सरी आहे. आता हॉटेलमध्ये जिकडे नाश्ता करत होतो ना, तेच सांगत होते की हेल्मेट पहनून पीछे जो बैठा उसको भी हेल्मेट पहनाव. बघा इथे पण बघा किती छान रूल आहे आणि स्वतः लोक पाळत आहेत. मला आठवते मी मुन्नारला गेलो होतो, तिकडे पण तोच रूल होता आणि पूर्ण केरळभर तोच रूल आहे, हेल्मेट कंपल्सरी पाठशाला. चला आज नारळ पाणी पिऊया. अजून 47 मिनटं बाकी आहेत, 37 किलोमीटर्स. आवळा असेल तो. नारळ पाणी घेतल्यावर जरा बरं वाटलं. अजून तरी गरमी सुरू झाली नाही, थांबलं की लागते थोडी. पेट्रोल भरायची गरज लागेल असं वाटत नाही तरी. झिगझॅगवाला लाईन आहे, सरळ नाही. काय अर्थ आहे काय माहिती, पूर्ण झिगझॅग लाईन आहे. राईड करायला आज एवढी मजा येते ना, कारण रोड रिकामी आहे, जे पळू शकतो आपण. ते शहर असं सिटी आलं की थोडी गर्दी होते, त्यानंतर ओपन आहे.
जटायू दिसतं. चल आता हार्डली काही 3-4 किलोमीटर आहेत बाकी. माझ्या आपल्या गोप्रोची बॅटरी पण एकदम डाऊन झाली. कडक ऊन असणार आहे आता. जटायू अर्थ सेंटर ह्या जागेचं नाव आहे जिथे आपण आता चाललो आहोत. जटायूचं एक स्कल्पचर, जटायू अर्थ सेंटर. वरती याचा आय थिंक रोपवे आहे. मी 2-3 काल व्हिडिओज बघत होतो त्यानुसार. टू व्हीलर पार्किंग दिस वन स्ट्रेट डाउन अँड राइट. ओके. You can keep your important things to the block. ओके. लॉक. ओके ओके. आपण असंच ठेवूया जसं या लोकांनी ठेवलं. सामान इथेच ठेवूया. थांब, कुठे लावूया गाडी? तिथे बघ. नको, तिथे थांब. चल इथे आमच्यावर कसं काय विचार शकतो? शांत शांत शांत. जटायू मॉन्युमेंट पान. एकदम कडक चेकिंग होते जटायूमध्ये येणार असेल तर. खायच्या गोष्टी तर आणायच्याच नाही आहेत. आणि जटायू मॉन्युमेंटला जाण्यासाठी तुम्हाला केबल कारची सोय आहे. सोबतच तुम्ही चालत देखील जाऊ शकता. काही मिनिटात आम्हाला जटायू दिसायला लागला. हे जटायूचे शिल्प जगातील सर्वात मोठे पक्षी शिल्प असे ओळखले जाते. रावण ज्यावेळी सीतेचं हरण करत होता त्यावेळी जटायूने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रावणाने जटायूचं एक पर कापलं आणि त्यानंतर जटायू इथे धारातीर्थी पडला. त्यामुळे त्याच्या आठवणीसाठी हे जटायू पार्क बनवलं आहे अशी इथे माहिती दिलेली आहे. पार्क खूप सुंदर आहे. तुम्हाला वरती येण्यासाठी रोपवे आहे. वॉक म्हणजे तुम्ही चालतही येऊ शकता, फक्त जास्त वेळ लागला नाही. आता गरमी पण खूप आहे त्यामुळे मोस्टली सगळे रोपवेनेच येत आहेत. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो जटायूचा तो स्टॅच्यू कशा प्रकारे आहे. जटायूचा स्कल्पचर कशा प्रकारे ते दाखवते. माझ्या मागे पाहू शकतो.
चला आपला जटायू हर सेंटर बघून झालं आहे. इथून आता निघतो आपण. पण सॅडल बॅग आहेत बाबा, पार्किंगमध्ये सोडून निघालेलो, म्हणजे आहेत अजून त्या. तसं काय बॅगेत नाही, कपडेच आहेत फक्त. सो आपली गाडी दिसते. चला जटायूवरनं आपण आता निघतो. ते राहू शकते रे काय. कुठून आहे बाहेर? हां इथून. इथून घ्या वरती. गुगल बाबा आपल्याला वर्कलासाठी एकदम गावातल्या गल्लीतल्या रोडमधनं घेऊन चालत आहे. 5.5 किलोमीटर. चला फायनली वर्कलाला पोचलो आहे. आता रूम शोधूया. गाडी आपल्या रोडवर खड्डे आणि व्हायब्रेशन एवढे आहेत की ह्याचा परत स्क्रू लूज झाला मॅपवाला. 800 मीटरवर स्लाइटली राईट आहे. फायनली आता आपण पोचलो वर्कलाला. किती वाजले? 3:30 दुपारचे 3:14 झालेत. थोडं लवकरच पोचलो कारण आपण सकाळी जटायूला गेलो. जटायूचं जे हे आहे मॉन्युमेंट आहे ते आपण लवकरच कंप्लीट केलं. आणि त्यानंतर आम्ही खरं तर 4ला निघणार होतो, पण बोललो संध्याकाळी सनसेट नको मिस व्हायला यावी. सो त्यामुळे लवकर निघालो. तासाभरात आपण जटायूवरनं वर्कलाला पोचलो. आता फ्रेश होतो आणि त्यानंतर वर्कला बीचवर आपण जाऊया. तर चला, इथूनच जवळच आहे. क्लिफ पॉईंट हार्डली काहीतरी 4-5 मिनटावरच आहे. सो संध्याकाळी आपण तिकडे जाऊया. चला आता आपण आहोत वर्कला बीचवर. समोर वर्कला बीच आहे. इथे बाजूलाच एक कॅफे आहे, तिकडे जस्ट कॉफी आणि थोडा नाश्ता करायला आलो. आता वाजलेत 5:16. भारी बीच आहे. इकडची वाईब वेगळीच असते. खूप वेळा यायचा प्रयत्न केला पण हा वर्कला बीच कधीच शक्य झाला नव्हता. तो ह्या ट्रिपला साऊथ इंडिया राईडमध्ये आपल्याला शक्य झाला आहे. सो तुम्हाला मी वर्कलाचे सिनेमॅटिक शॉट दाखवतो, कशा प्रकारचा समुद्रकिनारा आहे. सोबतच वर्कलाचा एक क्लिफ पॉईंट आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. मोस्टली वर्कला जो बीच आहे तो आयुर्वेदिक जे काय थेरपीज आहेत त्यासाठी आहे. खूप काही आम्ही आता जस्ट येताना जे हे होते ना स्पा वगैरे ते आम्ही पाहिले. तर फॉरेनर्स खूप आहे तिथे. तर तुम्ही जर साऊथ इंडियाला आलात कधी केरळमध्ये तर वर्कला बीचला नक्की भेट द्या. भारी बीच आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो वर्कला बीचचे सिनेमॅटिक शॉट.
आता सनसेट झाला आहे बऱ्यापैकी. थोडं बीचवर फिरूया आणि मग घरी जाऊया. This is straight, this is the same, and this is all made by sea. This is sea. It's all done by hand. Make frame, then you can hang. Elephant is good luck, horse is strength, camel is love, peacock is peace, tiger is courage, cow is religion. ये एक देना. संपूर्ण बीच फिरून त्यानंतर आम्ही वर्कलाच्या बीच समोर असलेल्या बोनिटो कॅफेमध्ये येऊन रात्रीचं जेवण केलं आणि त्यानंतर घरी परतलो. तर मित्र हो, अशी काहीशी होती आपली वर्कलामध्ये सुंदर अशी संध्याकाळ. उद्या आपण निघणार आहोत कन्याकुमारीसाठी. टाटा.